आणि क्षणाचाही उशीर न करता ताड तिने मुस्काटात ठेवून दिल्या त्या 3-4 मुलांच्या. तो धटिंगर गाल सोडतच राहिला. त्याचे सोबते तिथून पसार झाले. वरच्या माडीवरून 2-3 माणसं पाहत होती. त्यांनीही आपण पाहिलेच नाही असे दाखवत पावलं आतल्या खोलीकडे वळवलं. या घटनेने सनातनी मंडळीवर मोठा परिणाम झाला. ही काही साधी भोळी बाई नाही, ही कणखर आहे, प्रसंगी कठोरही होते याची जाणीव झाली. त्यानंतर आणखीन एक की त्यांनी बाल हत्या प्रतिबंध गृह ओपन केलं होतं. तर त्याचं आपण मागची स्टोरी बघू. शैक्षणिक कार्य सुरू असतानाच सावित्रीबाईवर आणखी एक जबाबदारी येऊन पडली. तिची कूस उजवण्याचं भाग्य तिला लाभलं नाही. तिच्या उदारातून वंशवेल पालवली नाही, पण तिचा सामाजिक कार्याचा वेल गगनाला जाऊन भिडला. ज्योतिबा जसे जसे सार्वजनिक जीवनात येऊ लागले तसे तसे त्यांच्या पुढे अनेक दालनं दिसू लागली. आपल्या सभोवताल दुःखाचा, दारिद्र्याचा, अन्यायाचा डोंगर असल्याचे आढळू लागले आणि आपल्या ज्योतीनं ज्योत पेटवीत अंधारात प्रकाश काढण्यासाठी धडपडू लागला. असेच एकदा ज्योतिबा सहज पुण्यातील लाकडी पुलाजवळ रात्रीच्या वेळेस फिरायला गेले असता त्यांनी एक पांढरं वस्त्र नेसलेली आकृती दिसली. पुलावर एवढ्या रात्रीच्या वेळेस ही स्त्री काय करत आहे पाहण्यासाठी हळूच ती त्या स्त्रीजवळ गेले. 18-20 वर्षाची तरुणी होती. त्यांनी तिला विचारलं, काय बेटी, तू इथे कशाला आलीस? तिने काय उत्तर दिले, जीव द्यायला. ज्योतिबांनी विचारलं, का बरं जीव देतेस? या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वीच ती ओक्साबोक्शी रडू लागली. असं का रडतेस? काय गुन्हा केलास तू? या प्रश्नाला तिच्याजवळ उत्तर नव्हतं. तिच्या डोळ्यात फक्त होते ते अश्रू. ज्योतिबांना आत्महत्येचे कारण शोधायला फार वेळ लागला नाही. तिच्या देहाकडे पाहताच त्यांना कल्पना आली होती की ही बालविधवा आहे आणि कोणातरी मूर्ख माणसाने किंवा तिच्या कचाट्यात सापडून ती काय झाली आहे तर प्रेग्नेंट झालेली आहे. ज्योतिबांच्या डोळ्यासमोर बालविधवांचे जीवन उभे राहिले आणि त्यांनी त्या तरुणीला आणखी बोलकी करण्याचा प्रयत्न केला. ज्योतिबांनी विचारले, तुझं काय नाव आहे बेटा? तिने उत्तर दिले, काशीबाई. तू कोणाची मुलगी? तू कुठे राहतेस? या प्रश्नाचे उत्तर ती देऊ शकली नाही. तिला आई वडील, नावगाव माहीत नव्हतं, अशातला भागही नव्हता. ती काही अनाथालयातील मुलगी सुद्धा नव्हती. पण तिला आपल्या आई वडिलांचं नाव सांगायचं नव्हतं. आपल्या आई वडिलांवर समाजानं ताशेरे घालावेत व त्यांचा बहिष्कार करावा असे काही होऊ नये म्हणूनच तर तिने हा मार्ग पत्करला होता. ती चूप होती. ज्योतिबांना आपलं नाव सांगितलं, आपण कोण याची पुरेपूर ओळख दिली आणि आपल्यासोबत चालण्याविषयी विनवू लागले. बेटी, मी तुझा धर्माचा पिता होईल, माझी पत्नी तुझी आई होईल, मला मूलबाळ नाही, तूच हो माझी कन्या, तुझा पुत्र माझा नातू होईल. सोडा आत्महत्येचा, भ्रूण हत्येचा विचार. समाजाला तुला टाकली तरी आम्ही तुला टाकणार नाही आणि माझ्या घरी आल्यास कोणाला तुझ्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होणार नाही. चल बेटी चल. मग काशीबाई म्हणजे ज्योतिबा त्यांना घरी घेऊन गेले आणि सर्वत्र जे काही घडलं त्यांनी ते सावित्रीबाईला शिकवलं, सांगितलं. त्यानंतर काही दिवस गेले आणि त्यानंतर मग काशीबाई बाळंत झाली. तिला मुलगा झाला. त्याचे नाव ठेवले यशवंत. ज्योतिबा सावित्रीबाईंना काशीबाईचं सर्वच केलं. याच यशवंत ज्योतिबांचा वारस झाला. हाच यशवंत ज्योतिबांचा वारस झाला. फुले दाम्पत्य बोलके नव्हते, करते होते. त्यांची उक्ती आणि कृतीत सुंदर सुसंगत होती. त्यांनी आपल्या घराला लागूनच एक घर घेतलं आणि तिथे एक बाल हत्या प्रतिबंध गृह स्थापन केलं. झटपट निर्णय, काय होईल कसे होईल असे म्हणत ते बसले नाही. त्यांनी चटकन घराबाहेर पाठीही लावून दिली. विद्वांनो, इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपले मूल न्यावे किंवा इथे ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील. त्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल. ज्योतिबा सावित्रीबाईने बाल हत्या प्रतिबंध गृह स्थापन केलं 28 जानेवारी 1853 रोजी आणि ही स्थापना केल्याची बातमी साऱ्या पुण्यात वाऱ्यासारखी पसरली. 2-4 वर्षात या बाल हत्या प्रतिबंध गृहात 100हूनही अधिक विद्वांची बाळंतपण झाली. सावित्रीबाई बाळ बाळंतणीची स्वतः काळजी घेत. सावित्रीबाई सोयीन झाल्या. त्यांच्या अंगणात 5-50 नाटवंड खेळू लागले. अशा प्रकारे अनेक कार्य फुले दाम्पत्यांनी केले. आणि आणखी जसे की 1868 साली अस्पृश्यांसाठी त्यांच्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. 23 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना. त्यानंतर 1863 मध्ये केश वपनाविरुद्धची चळवळ.
1876 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात एक दुष्काळ आला होता, त्या दुष्काळात सुद्धा त्यांनी खूप मोठे त्यांचे काम केले. त्यानंतर जो आपण तिळगुळचा जो कार्यक्रम असतो तो सुद्धा सावित्रीबाईंनीच सुरू केला होता, की ज्या प्रकारे स्त्रिया काय करतात, आपले दुःख व्यक्त करू शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही, तर मग सावित्रीबाईंनी ठरवलं की आपण आपल्या घरीच काही स्त्रियांना बोलवायचं आणि त्यांना म्हणजे ते काय करू शकणार, त्यांचे जे फिलिंग्स आहेत ते शेअर करू शकतील. मग हा पहिला जो तिळगुळाचा कार्यक्रम होता तो सावित्रीबाईंनी सुरू केला होता. त्यानंतर सावित्रीबाई यांनी महिला काव्य संग्रह सुद्धा लिहिला. 1854 म्हणजे 1854 मध्ये शिळा प्रेसवर छापून प्रसिद्ध सुद्धा झाला. त्यानंतर 1897 साली पुण्यात प्लेग आला. यामध्ये आजाराला औषध देत जास्तच आजारी असेल तर खांद्यावर आणताना सावित्रीबाईंनाही प्लेगनं घेरलं आणि 10 मार्च 1897 रोजी उचलून नेलं. एक युग स्त्री काळाच्या पडद्याआड गेली. So at last, I would like to say that, my dear student, when you sit in this classroom today, remember that the desk you occupy was earned through the struggle of pioneers like Savitribai. Respect your education, for it is your greatest weapon. To my fellow teachers, I would like to say that we are the torch bearers of Savitribai's legacy. Let us strive to teach and not just subject, but values of empathy, courage and social justice. Let us honor Savitribai today by promising to never let the light of knowledge dim. Once again, happy Savitribai Phule Jayanti to all of you. Thank you. Jai Hind.